बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा आव्हान करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा YouTube व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती. आज जो लोकसभा मतदारसंघ मी निवडलाय तो आहे भिवंडी. तसं पाहायला गेलं तर हा मतदारसंघ मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, या सर्व मतदारसंघांना लागून असलेला मतदारसंघ. फारसं कधी या मतदारसंघावर कुठेही पक्षाकडनं असेल, कुठे राजकीय विश्लेषकाकडनं असेल, वृत्तवाहिन्यांकडनं असेल, फारसं बोललं जात नाही. आता भिवंडी मतदारसंघ हा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि तो यासाठी कारण या मतदारसंघामध्ये भूमिपुत्रांचं प्राबल्य हे सर्वात जास्त आहे. या मतदारसंघात येणाऱ्या साहीच्या साही विधानसभा या भूमिपुत्रांचं प्राबल्य घेऊन आहेत. मग त्याच्यात कल्याण पश्चिम असेल, भिवंडी ग्रामीण असेल, भिवंडी पूर्व असेल, भिवंडी पश्चिम असेल, शहापूर असेल आणि मुरबाड असेल, अशा साही विधानसभांमध्ये भूमिपुत्रांचं प्राबल्य जास्त आहे. आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे तसं पाहायला गेलं तर भिवंडी हा मतदारसंघ कधीही कुठल्या जाती धर्मावर, भूमिपुत्रांच्या मतदानावर, मुस्लिमांच्या मतदानावर, कुणबी मतदानावर, मराठा मतदानावर किंवा इतर कुठल्याही जातीय फॅक्टरवर कधीही आजवर लढला गेला नाही. आणि ही सर्वात जमेची बाजू आहे. असं झालं देखील नाही पाहिजे, कारण ज्यावेळेस निवडणुका लढल्या जातात त्या विकासाच्या मुद्द्यावरच असल्या पाहिजेत, हे आम्ही देखील मानतो. पण लक्षात घ्या, या भिवंडीमध्ये आजवर छुपा मतदारसंघ राहिला असंच मला म्हणावं लागेल. छुपा मतदारसंघ. कपिल पाटील. आता कपिल पाटलांची मी काही वेगळी ओळख करून देत नाही, कारण या भागातल्या सर्वांनाच ते माहीत असावेत. आणि नसतील माहीत तर मग एवढा मोठा काय ते ग्रामपंचायत, पंचायत राज राज्यमंत्री वगैरे एवढं मोठं पद, 2-3 टर्मची खासदारकी, या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. पण होय, महाराष्ट्रातल्या मतदाराला यांची ओळख करून द्यावी लागेल. भले कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री जरी असले तरी महाराष्ट्रात भिवंडीच्या बाहेर किंवा ठाण्याच्या बाहेर किंवा पालघर जिल्ह्याच्या बाहेर कपिल पाटील यांची विशेष ओळख नाही. हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण महाराष्ट्रातले जर केंद्रीय मंत्री असतील तर त्यांची ओळख ही देशभर तयार झाली पाहिजे. देशभर मंत्री महाराष्ट्रातले, तुम्ही पहा ना, देशभरातले इतर मंत्र्यांची नावं जर घेतली तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती असतं. ते साधं नाव सांगतो तुम्हाला, पियुष गोयलांचं नाव घ्या, सगळ्यांना माहिती पडतं, कारण अमराठी माणसांची माहिती सर्वांना माहिती असते. पण कपिल पाटील असतील, बघा, अशा मंत्र्यांची नावं कोणाला माहित नसतात. आता आमच्या रामदासजी आठवलेंचं नाव मात्र सर्वांना माहिती आहे. ते कुठल्या कारणासाठी आहे ते देखील तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कुप्रसिद्ध नावे नको आहेत, आम्हाला सुप्रसिद्ध नावे पाहिजेत. मग राजकारण हे वेगळ्या बाजूला, पण जर नावं सुप्रसिद्ध असतील, त्यांच्या चांगल्या कामांनी ते ओळखले जात असतील, तर मात्र राजकारण हे बाजूला ठेवावं लागतं. व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचं कौतुक देखील करावं लागतं. पण तशी गोष्ट दुर्दैवाने भिवंडी मतदारसंघात घडलेली मला दिसत नाही. पंचायत राज राज्यमंत्री इतकं मोठं पद. आता विचार करा, केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघुचे नारायण राणे यांनी जे काही दिवे लावले, आपली जी काही अक्कल पाजळली, त्या अक्कलेचं फळ म्हणून त्यांची राज्यसभेची खासदारकी काढून घेण्यात आली. आता भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल त्यांना, किंवा ह्या शिंदे टोळीचं दुर्दैव म्हणावं लागेल त्यांना, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कॅन्डिडेट सापडला नाही, त्यामुळे त्यांना ह्यांना उभं करावं लागलं. ही त्यांची मजबुरी आम्ही लक्षात घेऊ शकतो. पाडायचं काम आम्ही करू. पण भिवंडीमध्ये काय झालंय? भिवंडी बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाने यावेळेस बऱ्याच उमेदवारांचे पत्ते कट केले. मुंबईतल्या जवळपास 3ही उमेदवारांचे पत्ते कट झाले. 4था लोकसभा आहे पालघरच्या उमेदवाराचा देखील पत्ता कट झाल्यात जमा आहे. आता म्हणजे पूनम महाजन असेल, गोपाळ शेट्टी असतील, मनोज कोटक असतील, राजेंद्र गावित असतील, फक्त जो जवळचा मतदारसंघ राहिलाय तो कल्याण. आता कल्याणचा पत्ता कसा कट करावा? त्यासाठीच केला होता का हा टास? मग तो कट करता येणार नाही. आता राहिला भिवंडीचा खासदाराचा किंवा त्या मंत्र्याचा पत्ता कट करणं तितकं सोपं गेलं नाही भारतीय जनता पक्षाला. याचं एक तुम्हाला कारण सांगतो. मला काय सांगायचं ते बारीक लक्ष देऊ नये का, याचं मी तुम्हाला एक कारण सांगतो. भिवंडीच्या खासदाराचा पत्ता का कट केला गेला नाही? त्यांना पुन्हा तिकीट का देण्यात आलं? जर खासदारांची मागची माहिती काढली तर लक्षात घ्या, खासदारांचं काही लीड एवढं मोठं नाहीये. मी त्यांना खासदारच म्हणेन, मंत्री म्हणून मला तरी ते माहिती नाहीत. यांचं काही एवढं मोठं काम नाही मतदारसंघामध्ये. त्यांचं जे लीड आहे ते 1.25 लाखाचं आहे. म्हणजे काँग्रेसचे टावरे असतील,
सुरेश टावरे, मला वाटतं त्यांचं नाव बरोबर घेतोय ना मी? होय, काँग्रेसचे सुरेश टावरे असतील. या टावरेंचं म्हणजे मागच्या निवडणुकीचं आणि त्याच्या आधी पाटील होते, यांचा जर डिफरन्स काढला तर हा डिफरन्स लाख सव्वा लाखाच्या मध्ये जातो. म्हणजे काही असा तुफानी लीड घेतलंय असं पण नाही, की ज्या कारणामुळे कपिल पाटलांना नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये एक केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं. हे कारण तर नक्कीच नाही. त्यांनी काहीतरी अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्या कामगिरीसाठी म्हणून त्यांना पंचायत राज राज्यमंत्रीपदाचं ते मंत्रीपद मिळालं, केंद्रीय मंत्रीपद मिळालं. तर तसंही काही आपल्याला आठवत नाही, किंवा माझ्या तरी आठवत ते नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर सांगा. मग असं काय कारण आहे? ना ह्यांची खासदारकी काढली म्हणजे तिकीट काढण्यात आलं, ना यांचं मंत्रीपद काढण्यात आलं. असं काय कारण आहे? लक्षात घ्या, समाजाला कसं गृहीत धरलं जातं. याचं एक चांगलं उदाहरण, मगाशीच आपण आठवलेंचं नाव घेतलं, रामदास आठवलेंचं नाव घेतलं. रामदास आठवले मला वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नाव देखील विस्मृतीत जाते. रिपब्लिकन पार्टी, कारण नाव कधी विस्मृतीत जातं माहितीये तुम्हाला? ज्या वेळेस काम तसं होत नाही, तुम्ही चर्चेतच नसता. सध्या मला सांगा, रामदास आठवले तर तिथे संसदेत राज्यसभेत काही सेशन्स पण नाही, तिथे कविता देखील गायला मिळत नाहीत. त्यामुळे रामदास आठवले हे नाव चर्चेत नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षाचं देखील नाव चर्चेत नाही. रामदास आठवलेंची खासदारकी का काढली जात नाही माहितीये तुम्हाला? त्यांच्या पक्षाकडे साधा ग्रामपंचायतचा सदस्य नाही, त्यांच्याकडे नगरसेवक नाही, आमदार खासदार हे तर सगळं लांबच राहिलं. ग्रामपंचायत सदस्य नाही म्हणजे सरपंच तर नसेल. मग अशा व्यक्तीला सामाजिक न्याय विभागावर राज्यमंत्रीपद देऊन त्यांना एक खासदारकी, त्यांच्यासाठी एक खासदारकी तर द्यावी लागते, त्याशिवाय मंत्री होत नाहीत केंद्रामध्ये. असं का ठेवलं जातं? याचं कारण आहे समाज. जो पाठीशी उभा असतो व्यक्तीच्या, तो असतो समाज. हे यांनी गृहीत धरलं. त्यानंतर अगदी तेच उदाहरण इकडे लागू होतं कपिल पाटलांवर. कपिल पाटलांच्या मागे समाज उभा आहे असं ह्यांनी गृहीत धरलं, की ह्यांच्या मागे समाज उभा आहे. समाज उभा असेल तर समाज नाराज होईल म्हणून ते काढलं गेलेलं नाही. पण समजा एक मान्य केलं, समाज उभा आहे, चला एक मान्य केलं. त्या समाजासाठी तुम्ही काय केलात? ज्या समाजाची ताकद घेऊन तुम्ही स्वतः मोठे झालात, स्वतःची नावं मोठी केलीत, त्या समाजासाठी तरी फुल ना फुलाची पाकळी नेमकं तुम्ही काय केलात याचं उत्तर कोण देणार? समाजाला तुम्ही गृहीत धरलात. आणि त्यासाठी हे मंत्रिपद काढून घेतलं गेलं नाही. नाहीतर मुंबईतल्या पालघरच्या किंवा भिवंडीच्या असेल, आसपासच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाने सगळ्यांची तिकीटं कापलेली आहेत, हे लक्षात घ्या. असो, तो माझा विषय नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला राहिला. पण माझ्या पाहण्यामध्ये आज एक क्लिप आली. मी आज हा भिवंडी विषय घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. माझ्या पाहण्यामध्ये यांची आज एक क्लिप आली, व्हिडिओ क्लिप आली एबीपी माझाची. त्यात ते म्हणताय मी 34,000 कोटींचा, मी आकडा एकदा पुन्हा पडताळून पाहतो. होय, 34,000 कोटींचा मी विकास निधी भिवंडीसाठी आणला, माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी. 34,000 कोटी. मुंबई महानगरपालिकेचं जवळपास एका वर्षाचं हे बजेट आहे. एवढा निधी जर भिवंडीमध्ये जर आणला तर भिवंडीच्या रस्त्यांना सोन्याचा मुलामा देता येईल. भिवंडीच्या सगळ्या साहीच्या साही विधानसभांमध्ये सोन्याचा मुलामा देऊन रस्ते बांधण्यात येतील. मजाक चालवलाय तुम्ही हा मतदारांचा. आणि म्हणतात काय, त्यांचा शब्द सांगतो, सदृश्य विकास आहे. सदृश्य म्हणजे दृष्टीला दिसणारा विकास आहे. आणि जर तुम्हाला हा विकास दिसत नसेल तर मी तुमचा हात द्या, मी तुमचा हात पकडून घेऊ. माझा हात घ्या कपिल पाटील साहेब, माझा हात घ्या आणि मला दाखवा तुमचा विकास भिवंडी मतदारसंघातला. तुम्हाला मी हे व्हिडिओ देखील दाखवणार आहे. त्याच्यानंतर ह्याच व्हिडिओत ते काय म्हणतात की आपण डीप क्लीन करतोय, म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत. कारण ते आता ग्रामपंचायत मंत्री वगैरे काय आहेत, ग्रामपंचायत स्वच्छता अभियान, म्हणजे मंत्र्याने फक्त स्वच्छताच करायची असते की काय? बरं, स्वच्छता करायचीच असेल किंवा तुम्ही केली असेल तर ती आम्हाला काही दिसली नाही. आमच्या नजरेला ती सदृश्य स्वच्छता काही दिसली नाही. कारण अजूनही आम्हाला कमळ दिसतोय तिथे, असा फुललेला कमळ तिथे दिसतोय. त्यामुळे स्वच्छता काही झालेली नाहीये. स्वच्छता यावेळेस 2024 रोजी मंत्री साहेब तुम्ही खूप स्वच्छता केली, आता आम्हाला करू द्या, आम्हाला त्या कमळाला हद्दपार करू द्या. हा देखील मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. ते म्हणतात या स्वच्छता अभियानाच्या वेळेस आम्ही तारखा बदलल्या. तसा हा काही एवढा मोठा विषय नाही, पण सहज एक वाटलं तुम्हाला सांगावं. आम्ही काहीतरी एक तारीख ठरवली होती. एक तारीख म्हणजे 1 जानेवारीचा हा व्हिडिओ असावा.
1 तारखेला लोक बाहेर असतात, त्यामुळे आम्ही ही तारीख बदलली आणि 3 जानेवारी ठेवली. मला एक सांगा, तुम्हाला स्वच्छता करायची आहे बरोबर. स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला लोक कशाला पाहिजेत? लोकांमध्ये तुम्हाला फक्त ते दाखवायचं, एका दिवसासाठी गांधी टोपी घालायची, हातात झाडू घ्यायचे आणि कचरा होतायचा आणि तो साफ करायचा. तुम्हाला लोक पाहिजेत कशाला? लोक सुट्टीवर गेलेत, राहू द्या, लोकांना आल्यानंतर बघू द्या किती स्वच्छता झालेली आहे. आम्ही सुट्टीवर गेलो काय, मागे बाहेर सगळं साफ झालेलं आहे. तुम्हाला लोकांना साफ करायचंय हे सांगा ना. तुम्हाला लोक त्यासाठी पाहिजे कारण लोकांना साफ करून टाकायचंय तुम्हाला, आणि लोकांना तुम्ही साफच केलेलं आहे. ज्या प्रकारचे लोकांचे खिशे रिकामे केलेले आहेत ते पाहता तुम्ही लोकांना साफ केलेलं आहे. हा आरोप नाही, ही हकीकत आहे, वस्तुस्थिती आहे. तुम्ही मगाशी सदृश्य विकास काहीतरी शब्द वापरलात, ही वस्तुस्थिती आणि हे सदृश्य परिस्थिती आहे जी नजरेने दिसते. आणि यांच्याकडे खासियत काय, ह्यांच्या पक्षाचीच मुळात म्हणा, ह्यांनी बाहेरून उमेदवार आयात करायचे, बाहेरून माणसं अशी खेचायची, ती बेडकासारखी उड्या मारणारी. तसं पाहायला गेलं तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, यांच्या पक्षाचं निशाण आहे कमळ, आणि त्या कमळ ज्या चिखलात उगवतो त्या चिखलात आणखी एक प्राणी राहत असतो, आणि त्या प्राण्याला विशेषतः या कमळाच्या पानावर बसायची फार सवय असते. म्हणजे कमळ आणि बेडूक या दोघांना एकमेकांच्या बाजूला राहायची फार सवय असते. एकतर पलीकडे उडी मारतील नाही तर अलीकडे तरी उडी मारतील, पण ही बेडकं आणि कमळ एकत्रच राहतात. त्यामुळे कदाचित त्यांच्या पक्षाची ही अशी अवस्था असावी. असो, आता 34,000 कोटींचा निधी, याच्यामध्ये ते काय म्हणत होते, आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली. याच्यामध्ये ते म्हणत होते आम्ही पॉवर सप्लायसाठी म्हणजे भिवंडीमध्ये संपूर्णपणे काय म्हणतात त्याला, ते लोड शेडिंग वगैरे, या लोड शेडिंग वगैरे राहणार नाहीत, स्वस्त दरातली वीज, अशा प्रकारचा एखादा पॉवर प्लांट, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी काढल्या. ह्या 34,000 मध्ये त्याचा देखील समावेश होता. कुठे पॉवर प्लांट पडला भिवंडीमध्ये? भिवंडीकरांनी कमेंट करून विशेष सांगावं, पॉवर प्लांट तुम्ही तरी पाहिलात का? मग मला तुम्ही सांगा, जर तुम्ही पॉवर प्लांट पाहिला नाहीत, ही टोरंट तुमच्या अजूनही मढ्यावर बसलेली आहे. टोरंटचं तुम्हाला विशेष वेगळं काही सांगणार नाहीये मी. सर्व भिवंडीकरांना, भिवंडी लोकसभेतल्या मतदारांना चांगलंच माहिती आहे टोरंटचं भूत काय आहे ते, आणि टोरंटचं झांगडगुत्ता काय आहे ते. कुणाचे वरदहस्त आहेत टोरंटवर ते, कुणाला या सगळ्यातनं काय काय मिळतं, काय काय टक्केवारी असते, मी कुठेच काही बोलणार नाही, तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे. ही टोरंटची वीज मढ्यावर बसवली तुमच्या. टोरंटची वीज कित्येकदा आवाज उचलून देखील ती वीज त्याच दराने तुम्हाला मिळते, तिला पर्याय देखील आणला जात नाही. म्हणजे मुंबईत कसं BEST असते, त्यानंतर रिलायन्स एनर्जी असेल, अदानी, त्याला आता अदानी एनर्जी म्हणतात, त्यानंतर MSCB असेल, टोरंट मुंबईमध्ये नाही. पण ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा देता, एकमेकांमध्ये स्पर्धा तयार करता, त्या स्पर्धेमधून लोएस्ट रेट ज्याचा असतो त्याच्याकडे ग्राहक वळतो, म्हणजे सगळ्यात कमी दर ज्याचा असेल त्याच्याकडे ग्राहक वळतो. तशी स्पर्धा तुम्ही भिवंडीमध्ये होऊच दिली नाही. जर तिथे MSCB आली तर सारेच्या सारे ग्राहक MSCB कडे वळतील. तुम्ही लोकांना पर्याय देणं हे फार गरजेचं असतं. जसं तुम्हाला 91चा काळ सांगतो, 1991चा, मी काही त्या काळातला नाही, म्हणजे असं एवढा मी त्या काळाचा विश्लेषक वगैरे होतो असं काहीच नाही, पण जे काही आम्ही वाचतो ते तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो. 91 मध्ये ज्यावेळेस भारतामध्ये खुली अर्थव्यवस्था नव्हती, मनमोहन सिंग त्यावेळेस अर्थमंत्री होते, त्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे बंदिस्त स्वरूपात तुम्ही होऊ शकता. म्हणजे तुम्हाला फोन कॉल करायचा असेल तर तुम्हाला BSNL, MTNL जो काही तो काळ असेल त्यावेळेसचाच, तुम्हाला त्यावेळेस प्रायव्हेट कम्युनिकेशन कंपन्या अशा नव्हत्याच. जे काही असेल ते त्या मर्यादित कंपन्यांकडूनच घ्यावं लागेल. त्यामुळे देशामध्ये महागाई होती. जसजशी ह्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्था खुली झाली, बाहेरच्या कंपन्यांना म्हणजे विदेशी कंपन्यांना भारतीय ती बाजारपेठ उपलब्ध झाली, त्यानंतर मात्र इथे स्पर्धा वाढली, आणि स्पर्धा वाढलेल्या स्पर्धेतनं तुम्हाला स्वस्ताही दिसू लागली. तसं भिवंडी लोकसभेमध्ये तसं का करण्यात आलं नाही, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. या सर्व गोष्टी पाहता मला भिवंडीकर या कपिल पाटलांच्या मागे किती उभे राहतील अजूनही मी साशंक आहे. कारण लोकसभेमध्ये जो आवाज उचलायचा असतो तो उचललाच कधी गेला नाही. भिवंडीकरांचे प्रश्न लोकसभेत कधी मांडलेच गेले नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, त्यांनी आणखी एक मगाच्याच व्हिडिओचा तुम्हाला तुम्ही उल्लेख केला, त्या व्हिडिओचे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की मी 5 कोटींचा ग्रामपंचायतींना पुरस्कार ठेवणार आहे, स्वच्छ ग्रामपंचायती किंवा परिपूर्ण ग्रामपंचायती. 5 कोटींचा निधी
कुठल्या ग्रामपंचायतीला 5 कोटींचा निधी आला त्यांनी जरा कमेंटमध्ये सांगावं. विशेषतः भिवंडीकरांनी आज कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. मला समजू द्या भिवंडीकरांच्या किती कमेंट येत आहेत त्याच्यामध्ये. 5 कोटींचा निधी, तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, त्याच्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. बरोबर. मी ह्या लोकसभेमध्ये जवळजवळ 32 ते 34 हजार कोटीची कामं मागच्या 10 वर्षात विकासाची केलेली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून मी येण्याच्या पूर्वी जेवढी वर्ष झाली होती तेवढ्या वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी ह्या माझ्या 10 वर्षात आलेला आहे. आणि तो सदृश स्वरूपात दिसतो. कामं दिसत नाही असं कोणी सांगत असेल तर त्याला मी चष्मा बदलायला सांगेन किंवा त्याला नेऊन दाखवेन. माझ्यासोबत कोणाची यायची तयारी असेल त्याला मी ते दाखवणार. त्यापेक्षा तुम्ही पत्रकार म्हणून याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. आता तुम्ही बघता की इंडी गठबंधन झालेलं आहे. हे गठबंधन आताच एवढ्या त्यांच्या मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत. पण ह्या देशातल्या जनतेचा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याच्यासाठी देशाची जनता ही कटिबद्ध झालेली आहे. पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान राबवण्याची संकल्पना आणली. आणि त्यांनी बऱ्याच अशा प्रतिष्ठित लोकांना देशातल्या नॉमिनेट केलं जेणेकरून तेही स्वच्छतेमध्ये उतरावे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन इतर लोकांनी स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्यावा. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी डीप क्लीन ही योजना आणली. पहिल्यांदा आपण हे स्वच्छता अभियान राबवूया. मग कधी राबवूया तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प एक आपण करत असतो म्हणून माझ्या मनामध्ये आलं की आपण 1 जानेवारीला राबवूया. पण समोर असं आलं की नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बरेच लोक बाहेर जातात. 1 तारखेला परत येत नाही. मग आम्ही 3 तारखेला नेलं. 3 तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून ठाणे ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करण्याचं अभियान, जिल्हा परिषद स्वच्छता, स्वच्छ गाव आणि हरित गाव अशा प्रकारचा एक गोल आहे. हे 9 गोल जी पंचायत अचीव करेल ती पंचायत विकासाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण झाली असा त्याचा अर्थ होईल. माझ्या मंत्रालयाने याच्यासाठी 5 कोटीचा पुरस्कारही ठेवलेला आहे. जी देशामध्ये 1 नंबरची पंचायत येईल तिला 5 कोटीचा पुरस्कार. एवढे मोठमोठे जर निधी या भिवंडीकरांना मिळाले असते तर तुम्हाला डोक्यावर बसवून नाचवलं असतं. पाटील साहेब, तुमचा विकास आता पुरे झाला. आता आम्हाला तुमचा पुढचा विकास अजिबात पाहायची इच्छा नाही. तुमचा विकास तेवढाच राहिला. तुमच्या योजना मोठमोठ्या झाल्या, तुमच्या योजनाच गलेगट्ट झाल्या. त्यामुळे तुमचा विकास पाहायची आता आम्हाला जराही इच्छा नाही. भिवंडीकरांनो, पाटील साहेबांना विश्रांती देण्याची गरज आलेली आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी भरपूर काही काम केलेलं आहे. ते काम करून जरा मला वाटतं ना विश्रांतीची आता गरज आहे. त्यांना आपण विश्रांती देऊयात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.